मित्रांनो, आज करू आपण वांग्याचं भरीत. इथे काळं वांग, त्याला मधून असं चिरून घेतले आहे मी, जेणेकरून आपल्याला किडे बघण्यासाठी दाखवते मी तुम्हाला. असं चिरा मारून घेतले, एकही किडा नाही, मस्त कवळे आहेत वांगे. आणि याला चारी बाजूने असं तेल लावून घेतलं, आता गॅस लावले. आता याला चांगलं चारी बाजूने भाजून घेते फटाफट सगळे, मग दाखवते तुम्हाला. तर मित्रांनो, वांगे भाजून झाले, त्याच्यात साली काढून घेते आणि स्मॅश करून घेते पटकन. चला तर मित्रांनो, इथे बघू शकता वांगे आपले भाजून झालेत. इथे तेल मस्त कडकडीत गरम झालं आहे. आता टाकते थोडेसे कढीपत्ते. आता टाकूया कांदे. चला तर आता कांदे थोडे परतून घेते. तर मित्रांनो, इथे बघू शकता कांदे आपले लाल झालेले आहेत. आता टाकते टोमॅटो. टोमॅटो जास्त नाही टाकत, आंबट होऊन जाणार म्हणून. आता इथे मिरची आणि लसूण बारीक कुटून ठेवले. नेहमी मिरची लसूण मी फ्रेशच टाकते कुटून, जेणेकरून भाजीची चव अप्रतिम लागते. तुम्ही पण नेहमी फ्रेश असं कुटून टाकून बघा, तुम्हाला भाजी बघा किती चवीची लागते. चला तर मिरची लसूण जरा भाजून घेते फटाफट. चला तर मित्रांनो, इथं बघू शकता कांदे आपले मस्त लाल झालेत, परतून झालेत. इथे टाकते आता भरपूरशी अशी कोथिंबीर. टाकते थोडंसं हळद, थोडंसं चवीपुरतं मीठ. आता टाकूया भाजून आपण स्मॅश करून ठेवलेलं सालटे काढून वांगे. आता सगळं स्मॅश करून 5 मिनटं वाफ काढून घेते, म्हणजे आपलं भरीत रेडी. चला तर मित्रांनो, आता तुम्हाला दाखवते मी गव्हाची चपाती फुललेली मस्त. पीठ मळून 5 मिनटं ठेवायचं आपण, म्हणजे चपात्या आपल्या मस्त फुलतात. आणि तवा पण एकदम तापून घेऊया. गडीची चपाती करते. चला तर मित्रांनो, इथे तवा तापलेला तर टाकते चपाती. चला तर पलटी करून घेते. आता एक बाजू शेकून घेते. मित्रांनो, इथं बघू शकता मस्त टम्म फुगलेली आपली चपाती. तर कुठलंही पीठ असं आपण 5 मिनटं मळून मुरत ठेवलं तर कुठलीही चपाती भाकरी अशी मस्त फुलते आपली. चला तर मित्रांनो, इथं माझं पूर्ण स्वयंपाक रेडी आहे. इथे गरमागरम भात, इथे गडीच्या चपात्या, इथे सलाडमध्ये काकडी, इथे आंबट डाळ चिंच टाकून केली आहे, इथे वांग्याचं भरीत मस्त झणझणीत. चला तर आता मी जेवायला बसतो. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब